नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या अंकित गायकवाड ब्लॉग्समध्ये. तर बघू शकता आत्ता आम्ही आहोत आकुर्डीत. हे घरून आलेले आहेत, नागाव म्हणजे आपल्या अलिबागमधून हे निघालेत. तर हे आत्ता आकुर्डीत आले. तो आकुर्डीवरून आता मला पिक करून आपण निघणार आहोत अक्कलकोट आणि तुळजापूर. पहिले तुळजापूरला जाणार, मग अक्कलकोटला आपली वस्ती आहे. ही आपली गाडी पहिलीच आपली लॉंग ट्रिप असणार आहे गाडीत आपल्या. तर तुम्हाला दाखवतो कसं काय प्रवास. आत्ता वाजलेले आहेत 8:45. बघू आता इथंच आकुर्डीत नाश्ता करायचा बेत आहे. मग इकडून नाश्ता वगैरे करून आम्ही डायरेक्ट निघू, डायरेक्ट जेवायलाच थांबू तुळजापूरच्या अलीकडे. बघू आता काय ते. आपली आजची ड्रेसिंग आहे, नवीन शूज, सगळं नवीन नवीन. 5 वाजलेले आहेत. आपण पोहोचलेलो आहोत तुळजापूर. जर तुम्ही तुळजापूरवरून अक्कलकोटला जात असाल तर हा मधला शॉर्टकट यूज नका करू. हायवेचा वापर करा. तुम्ही हायवेवरून जा सोलापूर मार्गे. जर तुम्ही अक्कलकोटला वस्तीला येत असाल तर हा विला नक्की चेकआउट करू शकता. बघा कसला भारी आहे. हा मी गुगलवरून फाइंड केलेला आणि हे त्याच्या आतमध्ये सर्व टोटल खाली 4 रूम आणि वरती 2 रूम असं आहे. बघू शकता, मस्त आहे. ओनर पण खूप चांगले आहेत आणि ह्याचं मी डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये टाकून देतो. आता आपण चाललेलो आहोत वटवृक्ष मंदिरात. हेच ते अक्कलकोटमधील सर्वात पवित्र ठिकाण म्हणजेच वटवृक्ष मंदिर. हाच तो वटवृक्ष आहे जिथे स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना मार्गदर्शन करत बसायचे. छात्रालय बघू शकता, गर्दी वगैरे काहीच नाही कारण का आम्ही आलो आउट डेला. आज आहे सोमवार. लेडीजची लाईन असतं, जेंट्सची ही. या प्रवासातील खास क्षण म्हणजेच आईसाठी ठेवलेलं सरप्राईज. स्वामी समर्थांच्या चरणी माझ्या आईचा वाढदिवस साजरा करण्याचा आनंद काही वेगळाच होता. तिच्या चेहऱ्यावर आलेला तो आनंद पाहून संपूर्ण प्रवास आपला खास बनला. तर सकाळचे वाजलेले आहेत 7. बघू शकता कसलं भारी वाटते बाहेर. आपण झालेलं आहोत तयार. आज आपण जाणार आहोत पंढरपूरला. पंढरपूर आणि जाता आता एक मधीत शंकराचं पण देऊळ आहे, ते पण कवर करू. आणि परत आपण वटवृक्ष मंदिर आणि एक गुरु मंदिर आणि समाधी मंदिरला परत व्हिजिट करू आपण. गणपती बाप्पा जय. तर आम्ही चाललेलो आहोत समाधी मठाकडे. आता आपण आलेलो आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मंदिरात. इथलं वातावरण इतकं पवित्र आहे की मन आपोआप शांत होतं. हे आहे स्वामींचं निवासस्थान आणि इथे ठेवलेल्या त्या स्वामींनी प्रत्यक्ष वापरलेल्या वस्तू.
या प्रत्येक वस्तूतून त्यांची उपस्थिती आजही जाणवते. तुम्हाला माहीत आहे का स्वामी समर्थ महाराज कुठे प्रकट झाले होते? तर हेच ते खंडोबा मंदिर. इथे स्वामी प्रथम प्रकट झाले होते अशी मान्यता आहे आणि 3 दिवस थांबले होते. आत्ता आपण चाललेलो आहोत गुरुमठाकडे. हेच ते गुरुमठ जिथे स्वामींचे पाऊलखुणा आहेत. चौकोन आहेत तिथे महाराजांची पावलं उमटलेली आहेत. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो त्यांची. प्रत्यक्षात कामाची सुरुवात करताना 25 नोव्हेंबर आता ग्रेनाईट फरशा घालायचे होते. आताचे मार्बल ग्रेनाईट हे शाबादी फरशी काढून तर प्रत्यक्षात कामात सुरुवात करताना 25 पावलं म्हटले. बाहेरनं काम सुरुवात करतात पावलं असं म्हटलं की भक्तांचे सेवेकरी पालखी देतात त्यात मग जतन करण्यासाठी बाहेर झाडाच्या बाजूला ठेवलेलं ते फरशी त्या जागी शाबादी फरशी नवीन टाकली. तर दुसऱ्या दिवशी गाभारापर्यंत 125 पावलं परत एकदा म्हटलं. हे 25 नोव्हेंबर 2017ची गोष्ट. असं दिसतात बघा इथं स्पष्ट दिसतात का? एवढंच पावलं हे त्याच्याने मोठं पाऊल. बाप्पा महाराज रोजचे कार्य रात्री उशीर व्हायचा. शेंडी अडकून ह्या शेतघरात शेंडी अडकून झोपायचा. सकाळी प्रत्यक्ष काम महाराजांची गरम पाणी टिळा टिक्का परत स्वामीकार करण्यासाठी परत तयार होण्यासाठी बाप्पा महाराजांनी स्वामीचं शेत 7 ते 8 आरती असते. 7:45 ते 8 शेष आरती असते. त्यावेळेस महाराजांना वेगवेगळ्या सुखातून निद्रा करून मच्छरदानी लावून महाप्रसाद असतो. ते प्रत्यक्षात 22 वर्ष येत होते. ते परंपरा पूजा अर्चा आज सुद्धा चालू. छत्री ते चांदीचे अंगठे बघा त्यात चंदनाचे कडवे व चांदीचं लेप केलं आहे. ते स्वामी महाराजांनी बाप्पा महाराजांना स्वहस्ते दिलेल्या चिन्मय पादुका आहेत. स्वहस्ते घेऊन स्वतंत्र मठ स्थापन कर अनंत काळापर्यंत स्वामीकार अखंड चालू ठेव. ती पादुका तिथं आहेत. परंतु स्वामी समाधी घेतल्यानंतर 30 एप्रिल 1878 साली भान विसरून बाळप्पा महाराज अन्नत्याग करून आपलं देह सोडण्याच्या विचारात होते. तेव्हा 1901 साली त्याला दृष्टांत दिले स्वामींनी. कुठं शोधतोय मला की तुझ्याजवळ निमित्त मात्र तू आहे. परत 1901 साली बाळप्पा महाराज जोराने स्वामी कार्य करायला सुरुवात केली. ते पादुका तिथे आहेत. 1910 साली खाली नागपणा शिवलिंग 10 साली समाधी घेतली. समाधी घेतल्यावेळेस त्यांच्या शिष्यांची नेमणूक केली. गंगाधर महाराज बाळप्पा महाराजचे शिष्य इथे त्यांची समाधी आहे 1938 साली. आणि गुरुपीठाचे तिसरे शिष्य गजान महाराज शिवपुरी शेगावचे नाही इथून 2 किलोमीटर अंतर आहे. तिथं त्यांची समाधी आहे. असं गुरु शिष्यांची परंपरा असल्यामुळे मठाला गुरु मंदिर म्हणतात. गुरुगादी गुरुपीठ स्थापन केलेलं या प्रतिमेसमोर आहे खाली इथे येतं. गुरुपीठ स्थापन करून त्यावेळेसपासून दुपारी 12:30 ते 3 संध्याकाळी 7 ते 8 आरती असते. परत 8 ते इथे मस्त आपण नाश्ता करून सोलापूरच्या दिशेने वाटचाल केली आपण. पंढरपूरला तर खूप वेळा गेलो होतो म्हणून पंढरपूरला जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि हे सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर स्वामी महाराज मंदिरला आम्ही व्हिजिट केलं. हे मंदिर तलावाच्या मध्यभागी वसलेले असून सोलापूरचे एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख आहे. सिद्धेश्वर महाराज हे एक महान योगी आणि शिवभक्त होते आणि स्थानिक लोक त्यांना नगरीचं दैवत मानतात. आता वाजलेले आहेत 5:20 आणि
12 वाजता आपण सोलापूरवरून निघालेलो. तर 5.5 तास झालेत, म्हणजे मोस्टली झालेलेच आहेत. तर तेवढ्या वेळ गाडी चालवत होतो. आत्ता जस्ट उतरलो. डिग्रीसारखी गाडी पण 5 तास चालली आपली. 270 किलोमीटर आपण 5 तासात कवर केलं. कारण का पुण्यातली आपली ही जाम ट्रॅफिक असतं. लोणी कार्बोर नंतर जाम ट्रॅफिक लागले आपल्याला. ते झाल्यानंतर आत्ता आपण फायनली आकुर्डीत पोचलेलो आहोत. काय नाही, चला मग भेटू नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. भेटू लवकरच.